बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रख्यात गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं आहे. काल संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांचं निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. आशा भोसले यांनी आपल्या सुमधुर आवाजाने सागरासारख्या अनंत गाण्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. त्यांनी बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत अपार योगदान दिलं आहे. त्यांचे गाणे, संगीत आणि आवाज सदैव संगीतप्रेमींच्या मनात राहील. त्यांचे निधन चित्रपट उद्योगासाठी आणि संगीताच्या दुनियेसाठी एक मोठा धक्का मानला जातोय. सुरसम्राज्ञी आशाताई भोसले यांचं निधन झालं आहे. याबद्दलची अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रीती खंडागळे यांच्याकडून. आत्ताच एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. ती म्हणजे बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रख्यात गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्या लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहीण होत्या. काल संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांनी मराठी, हिंदीसह गुजराती आणि अन्य इतर भाषांमध्येही पार्श्वगायन केलं आहे. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार तसेच पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांची गाणी आजही अजरामर राहतील. त्यांचं उद्या शिवाजी पार्क येथे अंतिम संस्कार होणार आहे. धन्यवाद प्रीती.